तिकडून नदी पहाड़ आता पिशव्या बांधून गेले ना, पिशव्या बांधून गेले सगळे 900 आता पुरे झाले ना. काय निर्माल्य टाकून पिशव्या जिथून आणल्या तिथून परत नेल्या नाही त्यांनी. हां, ते 900 साठी बांधले होते. आता 900 जे रातभरात झाले पुरे. आता परत पुढच्या वर्षी नवत मागणार. गणपती बाप्पा लवकर या. तर गणपती बाप्पा आल्या परत पिशव्या 12 महिने पिशव्या आहेत ना, ह्या 12 महिने. करून दाखव जवळ काय करतो बाबा. आपलं नदी आपण बांधू नका आपली नदी का आम्ही उचलून बघायचं दिसतो काय. आता प्रत्येकाला म्हणजे सांगणार का आपण नाही ना. जाणार फुलं टाकून नदीत. आपण नदीला कसं दूषित करायचं. काय बोलला तो? सॉरी बोला ना, पण परत पुढे जाऊन परत कचरा टाकायचा. म्हणजे इकडे दाखव सॉरी बोलतोय याचा अर्थ त्याला माहिती आहे तो चुकीचा करतोय. आणि माहिती असून पण असं कृत्य करतोय म्हणजे त्याला गुन्हेगार बोलतात. तर अशा गुन्हेगाराच्या प्रवृत्तीला आपण चालना द्यायची नाही. हे थांबलं पाहिजे कुठेतरी. दाखव किती पिशव्या भरपूर बांधले. पाणी पण दाखव लोकांना, कळू दे आपली काळू नदी किती पाणी आहे. बांधता येतं तरी जबरदस्त बांधतात ना. बाबांनो, हे लाईव्ह करायचं कारण हा आहे, कारण का जो कोणी ते पिशव्याला बांधतोय, कचरा नदीमध्ये टाकतोय, जेवढे लोक असतील त्यातलं एक जण जरी बंद केलं ना तरी ह्या लाईव्हचं क्रेडिट भेटतंय. एक तरी सुधारला तरी माझ्यासाठी भरपूर झालं.
उभा पाऊस चालू आहे मजबूत जोरात. एका जागी गोळा कर, एका जागी. हा त्या दिवशी बरेच जण बोलत होते नाही बाबा आता हाताने उचलतो, घाण किती ते. अरे बाबा हो, मान्य आहे. मग हे जे आपले तुमची जी घाण आहे ती घाण जे केडीएमसीचे कर्मचारी उचलतात त्यांच्याबाबत पण विचार करा, है ना. ते एवढे दिवस रात्री मेहनत करत असतात. हा ठीक आहे, पगार घेतात, पण तो पगार आहे ना रोडवरती कचरा टाकण्याचा नसतो. तो सफाईचा पगार आहे. तो दाबून दाबून ठेवतात त्या वायरिंग मध्ये, बघ ना. दाबून दाबून ठेवतात बघ. आपण पाहत असाल उत्तराखंड, पंजाब, है ना, कुठेही काय नाही. जैसी करणी वैसी भरणी. तुम्ही इथं पाप करणार असं नाही का. पंजाबचे कर्म चुकीचे आहेत, त्यांनी चुका केल्यात, जनतेने महाराष्ट्रामध्ये केल्यात. कारण का पृथ्वी कुठूनही वसूल करून घेते, तर तुमच्या तिथं नाही. निसर्गाचं कोप बोलतो ना, हे जनतेनेच घडून आणलेलं आहे. त्याला अडकवत येतं, जबरदस्त अडकत होता. हा ना. ज्यानी गाठ चांगली बांधली ना त्याला नवस बाप्पा लवकर पावतो. पण ज्यानी खाली ठेवल्या पिशव्या त्याला नवस काय पुरा होत नाही. आपण ब्रिजवरती जो येणार आहे तो चालत येत नाहीये, तो गाडी घेऊन येतोय. किती नवस आहे? 1 2 3 4 5 6 पुन्हा करून घेऊन 7 8 9 10 जण नवसात काय एका घरचे 10 जण आहेत काय? एकाच घरचे नाहीये, मग एकाच विश्वातले आहेत आणि एकाच विचाराचे आहेत. अच्छा, काय एका विश्वासले 10 जण. हा, एकाच विश्वातले आणि एकाच विचाराचे. पण पिवशा नवसा बांधले त्यांना लोकांना दाखवलं, पण नवस एकाला पण पावणार नाही आहे. मला ते बंद करा, कारण ते आवडल्यासारखं होतं. हे घे ना. अरे तू थोडा बंद कर थोडा. नाही भिजू नको, भिजू हे पाणी हे करा. 4 दिवस आजारी होतो.
ह्याच्यात दाबून कचरा आहे. या ना. कचऱ्यामध्ये प्लास्टिकच येतो का? चला अभी पैसा हमको भी मिलने वाला है भंगार में. अब भंगार में बेचेगा अभी. कोई नहीं लेता देखता उसको. हे कोण घेत नाही भंगारात. घेईल ना आपल्यापासून. व्हॅल्यू अशी आहे ना याला कोणीही विचारत नाही. आपल्यापासून घेणार ना. नाही घेत. आणि आपल्यापासून घेणार ना. ते बोलतील तुम्हालाच घेऊन जातो आम्ही. काय बोलतील ते तुम्ही जे काम करताय ना त्याच्यामुळे ना या नगरसेवक इलेक्शनच्या वेळेस ना लय त्रास होणार आहे लोकांना. त्याच्यामुळे आम्ही तुम्हालाच नेतो. हे बोलेल ज्यांना ज्यांना नगरसेवक व्हायची खूप इच्छा आहे त्यांनी माझ्यासारखा असं व्हावा आणि जनतेने आणि सगळ्या जनतेने त्या लोकांनाच मतदान द्या जे लोक या अशी काम करतील. तुमचा मांडा टिटवाळा स्वच्छ दिसला ना आणि जो उभा राहिला नगरसेवक त्याला बोलायचा तू काय केला दाखव, व्हिडिओ दाखव, फोटो दाखव. पुढे पुढे हा असा प्रकार आहे ना दिसतोय. हा असा प्रकार आहे ना तुम्हाला दिसतंय तर तुम्ही उचलत नाहीयेत. तुम्हाला कळतंय तर तुम्ही इथं कचरा टाकताय. म्हणजे असा प्रकार आहे हा. जसं बलात्कार होतो ना माहिती आहे हा बलात्कार आहे आणि हे महिलेच्या विरुद्ध आहे तरी तो बलात्कार केला जातो. त्याला बलात्कार बोलला जातो. त्याचबरोबर ह्या बलात्काराने शिक्षा होऊ शकते तरी बलात्कार केला जातो. पण आत्ताचं जे हे आहे संविधानाने जो हक्क दिलेला आहे आणि जो कोर्ट कचेऱ्या न्यायालय त्याच्यामध्ये बलात्कारी पण सुटून जातो. का तर पैशाच्या अभावी आणि पुरावे न भेटल्यामुळे. तर त्यांना त्याच्यामुळेच हे बाकीचं म्हणजे कायदा हा आपल्याला स्ट्रॉंग बनवावा लागणार आहे आणि कायद्याचं रक्षण जे करणार आहेत त्यांना पण स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. एक आलं एक मुलगी होती ट्विटसारखी होती आणि आपल्या इथंच का कुठल्या तरी याच्यावर असं ते पाऊस पडलाय आणि नदी दिसते अशी रील बनवत होती. आणि रील बनवत होते तर त्या रीलमध्ये मला पिशव्या दिसल्या. तर ते रील बनवणार आहेत ना ते स्टार वगैरे जे फोटो काढणार आहेत त्यांनी बॅकग्राऊंड बघा. तुम्ही कुठल्या जागेमध्ये उभे आहे ना ते बॅकग्राऊंड पहिले चेक करायचं. चांगले रील प्रत्येकाने बनवा
पण त्याचबरोबर तुम्ही त्या जागेचं भान पण ठेवा तर ती जागा किती खराब झालेली आहे आणि स्वच्छ करून त्या जागेवरती तुम्ही व्हिडिओ काढा. कारण का असा नॅचरल ब्युटी दाखव तिथं, अशी नॅचरल ब्युटी कुठेही भेटणार नाही. बरोबर ना? बरोबर. ठीक आहे. अक्रोड, हे अक्रोड आहे ना, अक्रोड नाही हसायचं नाही. हे अक्रोड आहे ना, दाखव इकडे. मी दिसतो का अक्रोड आणि अक्कल येते. बरोबर ना? काय होतं अक्कलेनी? दाखव ना कॅमेरा. बुद्धी वाढते. हा, हे अक्रोड खाल्ल्याने बुद्धी वाढते. आणि हे अक्रोड जर इकडे टाकत असेल ना मग काय नाही. आणि बुद्धीची देवता सरस्वती ती, ठीक आहे ना? सांगा, हे अक्रोड खाऊन जर बुद्धी वाढत असेल तर हे अक्रोड कुठे चाललेत? तो हा, आणि ते पण किती 5-6 अक्रोड आहेत. 5-6 आहे. म्हणून का जास्त वेळ चालली वाटतं.